a trip to Gorakhpur. Yes. So first thing first, आज संध्याकाळची ट्रेन आहे आणि ही सगळी पॅकिंग करायची बाकी आहे बिकॉज ट्रेन संध्याकाळची आहे ना. आदल्या दिवशी करून काय करणार, अख्खा दिवस तर आहे आपल्याकडे. बट देन आय एम अ गुड गर्ल, सो मी हे सगळं आवरून ठेवलेलं आहे. किती छान ना. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. बट ॲट द सेम टाईम खूप झोप आली आहे. सो लास्ट मिनिट धावपळ नाही केली तर आमच्या जनरेशनचं नाव खराब नाही का होणार. पण त्याच्यासाठीच मी उतरली आहे खालती, कारण की काय अशा लास्ट मिनिट खूप साऱ्या गोष्टी आणायच्या होत्या मला. आय डोंट लुक फ्रेश. खूप झोप आली असं वाटतं माझ्याकडे बघून. बट दॅट्स फाईन बिकॉज दिस ट्रिप इज गोइंग टू बी द बेस्ट. सो तयार होऊन मी निघालेली आहे. कॅन यू सी दॅट ग्लो. सो मम्मीने मला दिले श्रीखंडाच्या गोळ्या ॲज अ खाऊ आणि ही दोघं मला आली आहेत सोडायला. सो वी रीच स्टेशन ट्रेनच्या 1 तास आधी आणि ट्रेन होती अर्धा तास लेट. सो ह्या लोकांना 8 वाजता बाय बोलून वी फायनली लेफ्ट अँड दिस वॉज अ मॅन्डेटरी व्हिडिओ. सो 9 वाजता आम्ही बसलो खायला बिकॉज जेवणाची वेळ काय आपण चुकवू नाही शकत. आणि त्याच्यानंतर वी प्लेड लुडो अँड यू मस्ट लिसन टू दिस. And this was the group ज्यांना अयोध्येला शंख वाजवत बोलले. रोज 101 पीपल ते हे होते आणि ह्यांच्या स्वागतासाठी लोकशंख आरतीची ताटं सगळं घेऊन पुणे स्टेशनवरती एकदम रेडी जल्लोषात त्यांना बोलवलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी वरती गेली. बट देन आय वॉज टू हंग्री. सो मम्मीने मला दिले पनीरचे पराठे आणि एकदम अप्रतिम अशी चटणी, म्हणजे कांद्या बटाट्याची चटणी. हा कायच सांगू मी. लुक ॲट माय फेस. आणि मग मला घ्यायचे होते माझे मेडिसिन्स. आणि खूप थंडी होती बाय द वे, खूप थंडी होती. एकदाचा काय महाराष्ट्र सोडला की जो थरकाप उडालाय बाप रे. सो मी माझ्या गोळ्या बिळ्या सगळ्या घेऊन देन आय फायनली वेंट टू स्लीप. अँड फायनली अ व्हेरी गुड मॉर्निंग. काय हालत झाली म्हणजे की सागरवेणीची बाप रे. सो सकाळी अराउंड 6:37 वी रीच्ड आवर डेस्टिनेशन रायचूर. येस, असं वाटतं पोकेमॉनचं मोठं वर्जन आहे. सो दिस वॉज दॅट लायटिंग बिकॉज 26 होतं. आणि फायनली आम्हाला निघायला पण लेट झालं बिकॉज आमचे जीप्स आल्या नव्हत्या. आणि बायका तर कुठे पण सुरू होतात बार्गेनिंग करायला, ह्याच्यात का बाय प्रश्नच नाही. सो आय गॉट द विंडो सीट आणि असं वाटत होतं की आय एम लिव्हिंग माय ड्रीम लाईफ, अशी मूवीवाली की I am traveling, someone is shooting me, oh. But I enjoyed it. थोड्याच वेळात then we stopped at this pure veg center जिथे we ate amazing South Indian food. Amazing. I just can't even express. So you can see idli and mendu vada. I don't know if I am pronouncing it right, but इडली तर सॉफ्ट होती. ठीक आहे इडली तर वी कॅन मॅनेज. बट मेंदू वडा भाई साब, आय जस्ट कांट एक्सप्रेस. माझ्या आयुष्यात मी इतका भारी मेंदू वडा खाल्ला नव्हता कधी. इडली आय कॅन गिव्ह इट समथिंग 8 out of 10, कारण की मी कधी 10 on 10 नाही देऊ शकत. बट मेंदू वडा आय विल गिव्ह इट 9.5. येस, इट वॉज दॅट गुड. ओके, थोडं नॉइझी होतं पण ठीक आहे, मला तर खूप आवडलं. आणि
काय हिरवळ आहे वा. आणि फायनली आम्ही उतरलो आहे. इकडे तुम्हाला दिसते ती आहे कृष्णा नदी. आणि मी सांगते ह्या ट्रिपमध्ये अशी एक ट्रान्सपोर्ट नव्हता जो आम्ही केला नाही. तुम्ही बघाल ट्रेन झाली, जीप झाली, आता येणार आहे बोट, लिटरल बोट. लुक एट माय हॅपीनेस भाई साहब. आणि ॲक्च्युली डिस्टन्स आहे इन दिस फर्स्ट बोट. ठीक आहे, काउंट हाऊ मेनी बोट्सनी आपण जातोय. आपण ट्रॅव्हल केलं आहे इन रेल, रोड आणि आता वाळूमध्ये. येस. आणि आम्हाला इथे भेटलेले आहेत एक काका ज्यांचा आहे ट्रॅक्टर. सो लेट द फन बिगिन. अंकल वो ट्रैक्टर आपका है क्या? चला है क्या हम लोग? मस्ती नहीं कर रहा हूँ मैं, सच में? अरे इसे ही सराउंड एक छोटा सा ऐसे चालू करने दोगे तो भी हम खुश है. उसके पीछे चल. तू चल सदेश, तू चल. बघा आम्हाला ट्रॅक्टर चालवायला तर नाही भेटला, बट वी आर गोइंग टू हॅव द ट्रॅक्टर फन. येस, युअर वी आर. फायनली आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसलो आहे. म्हणजे ट्रॅक्टर नाही, त्याच्या मागे जी असते ना अटॅचमेंट त्याच्यात. अँड लुक ॲट दिस फन. ओ भाई साहब, मज्जा. आय कॅन जस्ट एक्सप्रेस हाऊ मच हॅपी वी वर. एक तर रस्ता खराब होता ज्याच्यामुळे आम्ही फुल स्विंग होत जात होते. यू कॅन सी वरती खालती डामाडोल सगळा बिझनेस. काका कशी चालवते त्यांचं त्यांना माहिती, पण मागे तो फुल हालत होती एवढं तर नक्की. सी काय बोलणार भाई साहब. आणि आल्या लोकांना तर खालती बसायला जागा पण नव्हती. आम्हाला वाटलं की शिवाची बैल जडवाले असेल, बट असं काही नव्हतं. ट्रॅक्टरने आम्हाला उतरवलं कुरवपूरच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर, जिथून आम्हाला अजून एका बोटने जायचं आहे आश्रमात जिथे आम्ही राहणार आहोत. सो फायनली खूप साऱ्या कष्टानंतर भेटली आहे. कारण की काय इकडे ह्या लोकांना काय आपण काय बोलतो ते कळत नाही. ही लोक आपली आपली बोलत असतात आणि लोक बोट आले की सोडून पण जातात. आपलं कसं बाई पकडा, हात लावा, मग आम्ही चढू. बट मी सगळ्यात वरची सीट पटकून काय सांगू की ती सुकून वाली लाईफ भेटली. आणि त्याच्यानंतर ही नदी क्रॉस करून ते समोर ते दिसते थांबा, ते जे मागे गेलं तिथे जायचं आहे. सो विथ दिस तिसरी बोटची सवारी केली आहे आपण. आणि तुम्हाला हालत तर दिसते. म्हणजे काल रात्री कशी निघालेली पोरगी आणि आज तिचं काय झालं आहे. एवढ्या सगळ्या नद्या पार करून फायनली आलो आपण ह्या आश्रमात. सो हे आश्रम त्या मंदिराच्याच बाजूला जॉईंड आहे, पण ह्या मंदिराचं काम चालू आहे. बट बिंग ऑनेस्ट इतकं रेखीव काम आहे ना इथलं, बाप रे. तुम्हाला तर पुढच्या मंदिरात दाखवेल ना, तुम्हाला कळूनच जाईल. पण हे एंट्रन्स आणि इतकं व्हायब्रंट आहे, हे इतकं व्हायब्रंट आहे की बघूनच माणसाला एकदम भारी वाटेल. सी वाटतोय कुठे थकवा आहे, इतकं ट्रॅव्हल करून आलो आहे पूर्ण रात्र, बिलकुल नाही. आणि नाव आय विल गिव्ह यू अ रूम टूर. येस. सो ह्या आश्रमात रूम्स तर तसे एकदम डॉर्मेटरी टाईप्स असतात ना, तसेच होते. बट दे वर बोथ लिव्हिंग. कारण की आम्हाला फक्त बॅग ठेवायची होती, आंघोळ करायची होती. अँड देन वी हॅड टू लिव्ह अगेन बिकॉज आमची आयटनरी थोडी विस्कटलेली. सो ह्या एका हॉलचे आहेत 5 रूम्स. तर इकडे बेड्स, बॅग ठेवायला आणि एक कॉमन वॉशरूम. अँड लुक एट मी ऑल प्रिटी रेडी. सो तुम्हाला दिसतं हे मंदिर जे बाहेरून आपण बघितलेलं ना, हे आहे आतून. किती कोरीव काम आहे, बापरे. हॅट्स ऑफ. म्हणजे साऊथ इंडियाचे सगळेच मंदिर खूप रेखीव आणि सुरेख असतात, पण हे तर बाबा खूप व्हायब्रंट होतं. सो हे पहिलं जे मंदिर पूर्ण ह्याच्या मधोमध्ये ते आहे देवीचं. सो सगळ्यात आधी देवीच्या पाया पडून आपण वरती खूप सारे देवींचं दर्शन करायला जातो आहे. बिकॉज साऊथ इंडिया गिव्स फेमिनिटी फर्स्ट, काय बोलतात, प्रियॉरिटी. कारण की दिस इज अ वुमेन ओरिएंटेड प्लेस काही झालं तरी.
आणि इकडची देवी खूप सुरेख होती. आणि नॉट जस्ट वन, तुम्ही बघताय किती साऱ्या. आणि ह्या सगळ्या मूर्त्या आहेत विच इज एनग्रेव्ड इन द वॉल. म्हणजे तुम्हाला जसं दिसतंय की ह्या लिटरली वॉलला चिटकवल्या आहेत किंवा त्याच्यात कोरीव काम केलं हे तर कळू नाही शकलं. बट की आय हॅव नो वर्ड्स. किती अमेझिंग आहे हे. सगळ्या देव्या आहेत तिकडे, सगळ्या. आणि ही मी पण खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो जिथून तुम्हाला आता दिसेल कृष्णा नदी. सो दॅट इज द कृष्णा नदी ओव्हर देअर, जी आपण खूप पार करून आलो आहे. अँड लुक ॲट दिस. ही दत्तांची मूर्ती आहे 3 मुखांची आणि ही आहे ब्लॅक स्टोनमध्ये एनग्रेव्ड. बट इतकी सुंदर आहे ना ही, बापरे. आणि त्याच्यानंतर थोडं जास्त लांब चालून आम्ही आलेलो आहोत ह्या देवीच्या मंदिरात. प्रिटी आहे ना, पण इकडे कुठे नाव नाही लिहिलेलं. आणि त्याच्यानंतर इकडे एक भोजनालय, अन्नछत्रात, अन्नछत्र इज अ राईट वर्ड, जिथे आम्ही खाल्ले दिस आमटी भात आणि भाजी विच वॉज गुड. पण द थिंग इज की खूप गरम होतं, खूप गरम. आणि नॉट आय लुक अ बिट साऊथ इंडियन. आणि ह्याच्यानंतर आजूबाजूला 10 छोटी छोटी मंदिरं होतं जी विजिटेड. आणि हे आहे महाकालचं मंदिर त्यातलं. इथे आहे दत्तांचं नामस्मरण स्थान. आणि हे खूप शांत, एकदम थंड शांत गाभारा आहे इथे. तुम्ही येऊन इकडे माळ जपू शकता. आणि फायनली आम्ही निघालो आहे ॲक्च्युअल दत्तांच्या मंदिरात, श्री क्षेत्र कुरवपूर. येस. सो ऑल ट्राईड अप. आणि इतकं ऊन आहे की माणूस करपून जाईल. येस. सनस्क्रीन घेऊन जा जर तुमची जायची इच्छा असेल. आणि आफ्टर अ पॉईंट नका जाऊ. मार्च एप्रिल एकदाची होळी होऊन गेल्यावर खूप जेव्हा ऊन येतं तेव्हा तर नका जाऊ. दिस इज वॉट आय रेकमेंड. और मे बी आय एम टू सेन्सिटिव्ह. सो इथून परत आमची क्वेस्ट सुरू झाली बोटसाठी. तर सगळ्यात आधी आम्ही सगळ्या महिला मंडळांना पाठवून दिलं. मी, दीदी आणि बाकी सगळे काका, मामा, आजोबा, वी स्टेड बॅक. बट देन फायनली आम्हाला भेटली तर होडी. बट लुक ॲट दिस कन्व्हर्सेशन. बोटी तुमचे पाय बाहेर काढून मस्त मग चालेल तेव्हा समजेल. अरे दत्तू भाई आहे क्या? अँड देन फायनली इतकी सगळी मजा करून, इतकी बोट राईड, आम्हाला वाटले की आता आम्ही पोचू. पण नाही, आमची बोट 2 वेळा बंद पडली. जी बंद नाही पडली, दगडावर नाही पडली. खालचं जे असतं ना पाण्याच्या खालती, ती जे पण आहे शेप तिथे. पण मग आता काय, ठीक आहे. मग दुसरी तिथून उतरून मग ही दुसरी बोट केली. आणि इथे पण द थिंग वॉज सेम. म्हणून ह्या लोकांना फायनली पाण्यावरच्या आत ते स्टँड बीन टाकून मग आम्हाला काढलं कसं तसं बाहेर. कारण की काय 4 वेळा ही गोष्ट झाली. 4ही वेळा बोट जाऊन परत त्या दगडावर आपटली. सो हे सगळं ड्रामा झाला फॉर हाफ एन आवर. आणि मग आम्ही फायनली 4:30 वाजता पोचलो श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ ह्याचे दर्शन घ्यायला. म्हणजे इतका एक्झॉस्टिंग दिवस होता. बट आय एम टेलिंग यू, कोणाच्या चेहऱ्यावरून थोडं पण असं वाटत नाही की कोण माणूस थकला आहे. आणि इकडे फोटोग्राफी अलाउड नव्हती, सो जेवढी होती तेवढी केली. आणि खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. असं पूर्ण दिवसाचा शीण उतरून गेला. खूप वेगळीच फिलिंग होती ती. द मोमेंट त्या गाभाऱ्यात पाऊल ठेवलं ना, आणि
समोर मूर्ती बघितली. लाईक बस हेच होतं ज्याच्यासाठी इतके कष्ट करून आली मी. आणि इकडूनच थोडं पुढे आल्यावर इथे होती एक केव. येस, शंकर महाराजांची केव होती, जिथे यू कॅन ओनली गो क्रॉल करून. सो ढोपरांवरती क्रॉल करून जायचं होतं. आणि ऑलरेडी दिवसातून 3-4 वेळा मी पडलेली, तर क्रॉल करून करून आत जायचं होतं. आणि इथे आहे शंकर भगवानांची पिंडी, आणि ही स्वयंभू आहे. इथे आधी नागाचं बीळ होतं, पण शंकर महाराजांना इकडे नामस्मरण करायचं होतं, म्हणून त्याने त्या नागाला रिक्वेस्ट केली की बाबा तू जा, मला इथे करायचं आहे असं. आणि इकडे परत दत्तांची एक छोटी मूर्ती. आणि लेट्स से बाय टू दिस प्लीज, बट ह्या मेमरीज विल स्टे फॉर लाईफ. काही बोला. जाताना परत ट्रॅक्टरने जायचं होतं, आणि रात्री तर रस्ता दिसत नव्हता, तर जी हालत झालेली आहे. वाव, रोलर कोस्टर राईड, धाडधूड ताडधूड. कारण की लोक आपटत आहेत, बॅगा आपटत आहेत, पण काय ऑप्शनच नव्हतं ना. जो है यही है अँड ऐसे ही है. सो मग त्याच्यानंतर जी बोट ट्रॅव्हल करून वी फायनली हॅड आवर डिनर. येस, 9ला आम्ही जेवायला बसतो. बट द थिंग इज की जशी आपल्या पुरणपोळीमध्ये पुरण असतं ना, तसे ह्यांच्या पोळीच्या आतमध्ये ना मोदकाचं सारण होतं, ज्याच्यामुळे सगळे हात चिकट झाले. आणि गोडासोबत तिखट लागतं ना टू बॅलन्स इट आउट, पण असं नव्हतं. मी जेवणाला देईन 6 आउट ऑफ 10 बिकॉज पोट भरलं. मी अन्नाला नावं नसतात ठेवायची, बट ठीक आहे. इतकं काय अप्रतिम नव्हतं, तुम्हाला दिसतच असेल. बट डाळ चांगली होती, घट्ट डाळ होती, आणि चणे छान होते. बस दॅट इज ऑल. मला बाकी असं काय आवडलं ना, म्हणजे व्हरायटीज खूप होत्या. तुम्ही ताटात बघितलं असेल ना, व्हरायटीज खूप होत्या, पण खाण्यासारखं असं काही नव्हतं. भातामध्ये पण 2 ऑप्शन होते, एक फोडणीचा भात आणि ही त्यांची कढी होती सफेद, आणि आमटी आणि राईस. अँड दॅट्स मी ॲट दी एंड ऑफ द डे. आणि आम्ही परत स्टेशनला आलो आहे 9:45ला, आणि आमची ट्रेन आहे 11:30ची, जी आली 12 वाजता. येस, तर काय करणार मग, काय झोप तर शकत नव्हतं, कारण की मच्छर इतक्या चावत होते की माणूस एका जागेवर बसला की मग मच्छरांची मेजवानी. मग उठा, थोडं चाला. मग आम्ही गेलो आमच्या प्लॅटफॉर्मवरती, जिथे माती होती, आणि ट्रेनमध्ये सतत झोपून गेलो. तुम्हाला चेहऱ्यावरून तर कळतच असेल की भाई रात्री जी झोपली ती सकाळी उठली. अँड विथ दॅट आपली गोडशी क्यूटशी ट्रिप इकडेच संपली आहे. पण तुम्ही ना लाईक, शेअर, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका, ठीक आहे. आता चॅनल ग्रो पण तर झाला पाहिजे, ठीक आहे, मनावर घ्या.